नमस्कार मित्रांनो, हे संकेत एकत्र दिसले तर समजून जा तिच्या मनात तुमच्याविषयी काहीतरी आहे. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवातच करूया. मित्रांनो, हा संकेत तुम्ही रोज पाहता, पण त्याचा खरा अर्थ फार थोडेच ओळखतात. तो शब्दांनी नाही तर नजरेतून येतो आणि ती नजर तुम्हाला काही सेकंदासाठी थांबवते. जणू वेळच हळू झाला आहे. हो, हा संकेत आहे. तो म्हणजे नजरेतून बोलणं. मानसशास्त्र सांगते की जेव्हा स्त्रीला एखाद्या पुरुषाबद्दल खास ओढ निर्माण होते, तेव्हा तिचे डोळे वेगळ्या पद्धतीने बोलू लागतात. नजर ही फक्त पाहण्यासाठी नसते, तर ती एक्सप्लोअर करण्यासाठी असते. साधा आय कॉन्टॅक्ट सगळ्यांनाच मिळतो, पण ही नजर काहीतरी वेगळी असते. ती 2-3 सेकंद जास्त टिकते आणि मग हळूच खाली जाते. तुमच्या चेहऱ्यावरून, ओठांवरून आणि मग तुमच्या डोळ्यांवर येते. अमेरिकन मानसशास्त्र अल्बर्ट यांनी म्हटलं आहे, शब्द फक्त 7% संदेश देतात. बाकीचा भाग आवाजाच्या टोनमधून आणि शरीराच्या भाषेतून येतो. म्हणजेच शब्द फक्त थोडाच भाग सांगतात, तर खऱ्या भावना डोळे आणि हावभाव जास्त स्पष्ट करतात. म्हणूनच जेव्हा तिची नजर साध्या नजरेपेक्षा जास्त वेळ थांबते, तेव्हा ती फक्त तुमचं बोलणं ऐकत नसते, तर तुमच्यासोबत काही क्षण इमॅजिन करत असते. अशा वेळी तिच्या डोळ्यातील चमक वाढते आणि डोळ्यांची बुबुळं थोडे मोठे होतात. हा शरीराचा नैसर्गिक रिॲक्शन आहे. जेव्हा मनात खास भावना जागृत होतात, तेव्हा एकदा का तिची नजर तुमच्या ओठांवर थांबली, तर कॉन्व्हर्सेशनपेक्षा तुमच्या ती जवळ येण्याचा जास्त विचार चालू आहे. मित्रांनो, तर हा नजरेचा खेळ फक्त ही सुरुवात असते. खरी तर ओढ तेव्हा वाढते जेव्हा ती नजरेसोबत हलकी शारीरिक जवळीक दाखवायला लागते आणि तेव्हाच कळतं की तुम्ही तिच्या लक्षाचा केंद्रबिंदू बनला आहात. मित्रांनो, ती तुम्हाला मन लावून ऐकते. जेव्हा ती एखादी स्त्रीला तुम्ही खऱ्या मनाने ऐकते, तेव्हा ती साधं कॉन्व्हर्सेशन नसतं. तुमच्या शब्दांमधून, तुमच्या आवाजाच्या टोनमधून आणि अगदी तुमच्या चेहऱ्यावरील हावभावां हे संकेत दिसून येतात. मानसशास्त्र याला ॲक्टिव्ह एंगेजमेंट म्हणतात. जेव्हा ती फक्त उत्तर देण्यासाठी नाही, तर तुमचे प्रत्येक शब्दाचा अर्थ अनुभवण्यासाठी ऐकते. अशा वेळी तुम्ही पाहाल की तिचे शरीर थोडं तुमच्याकडे झुकतं. ती बाकीचं सगळं इग्नोर करून फक्त तुमच्याकडे बघते. तुमच्या शब्दांवर हलक्या स्मित हास्याने प्रतिक्रिया देखील देते. कधी तुमच्या आवाजाच्या टोनवर हलकंसं ब्लश करते. ही फक्त आदराची प्रतिक्रिया नसते, हा तिच्या मनातील खास रस आहे. एका अभ्यासात असं दिसलं आहे, जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती खूप आकर्षित करते, तेव्हा आपलं मेंदू तिचं बोलणं प्रोसेस करताना रिवॉर्ड सेंटर्स आणि सक्रिय करतो. म्हणूनच तिच्या प्रत्येक वाक्यावर लक्ष असणं आणि त्या क्षणी बाकी काहीही महत्त्वाचं न वाटणं, तर हा खरा खूप मोठा संकेत असतो. पण खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा ती फक्त ऐकत नाही, तर तुम्हाला जाणवून देते की तुम्हीच त्या क्षणाचे केंद्र आहात. आणि त्या क्षणानंतर तिच्या कृतीमध्ये जेव्हा एक पॉवरफुल बदल दिसू लागतो, तेव्हा असा प्रयत्न करते तुम्ही दोघे एकटे राहाल आणि त्या गोंगाटापासून, गर्दीपासून दूर. आणि हाच आहे तो संकेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.